पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, कारण इथं शिक्षण, संस्कृती, सामाजिक चळवळी आणि प्रगत विचार यांचा संगम झालेला आहे. पुण्याच्या विद्यारसिक परंपरेला सुमारे 150 वर्षाचा प्रदीर्घ इतिहास आहे. पण याच पुण्यात गुंडगिरी हा आजच्या काळातील अत्यंत चिंताजनक सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न बनला आहे. एकेकाळी संस्कृती नगरी म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आता गुंडगिरी, टोळ्या आणि स्थानिक दादागिरीमुळे भयभीत होत आहे. विशेषतः कोंढव्यात तर याचा कहरच झाला आहे. दहशतवादाची पानं आता पाकिस्तानबरोबरच कोंढव्यात आढळायला लागली. ATSचे वर्षात 3 छापे इथं पडलेत. त्यातच आता एका विशिष्ट धर्माच्या कट्टरतावादी जिहाद्यांकडून दहशत पसरवण्याचा प्रकार चालू आहे. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता कोंढव्यातील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये काही किरकोळ वादातून जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींनी हल्ला केला. वडगाव शेरीत आमच्या घराच्या परिसरात दिवाळीचे फटाके का फोडले म्हणून एका जिहाद्याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. आजच्या या व्हिडिओत जाणून घेऊयात काही दिवसांपूर्वीच घडलेल्या पुण्यातील 5 महत्त्वाच्या घटना, ज्यामध्ये जिहादी वृत्तीच्या लोकांनी केलेली दहशत. नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव. पुणे विद्येचं माहेरघर. 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षणाच्या क्रांतीची पहिली ठिणगी पेटवली. गोपाळकृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यासारख्या विद्वानांनी पुण्याच्या बौद्धिक आणि शैक्षणिक वातावरणाला नवं स्वरूप दिलं. टिळकांनी सुरू केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, मयसो सारख्या अनेक संस्था या भारतीय शिक्षणाच्या इतिहासात मैलाचे दगड ठरले. अशा शिक्षण संस्थांमुळे पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असंही नाव मिळालं. या शिक्षित पुण्यात आता मात्र अशिक्षित जिहाद्यांकडून दहशत माजवण्याचा प्रकार चालू आहे. नुकतंच 27 ऑक्टोबर रोजी कोंढव्यातील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात एक व्यक्ती एका बुरखाधारी महिलेबरोबर कानातलं बदलून देण्याच्या मागणीसाठी आला होता. दुकान मालकांनी तो दागिना वापरलेला असल्याचं सांगत बदलण्यास नकार दिला. या कारणामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्या व्यक्तीने त्याच्या जमातीतल्या 25-30 जणांना एकत्र करून ज्वेलर्समध्ये धिंगाणा घातला. शटर बंद करून मालकाला मारहाण करण्यात आली. तसंच परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला. सगळ्यात भयंकर आणि संतापजनक गोष्ट म्हणजे ज्या ज्वेलर्स मालकावर 30-40 जिहाद्यांनी प्राणघातक हल्ला केला त्या प्रकरणात पुणे पोलिसांनी FIR दाखल केलीच नाही. त्या जिहाद्यांवर दाखल झाली फक्त NCR. कोंढव्यात 2 कायदे चालतात का असा प्रश्न स्थानिक हिंदू नागरिकांना पडला आहे. दुसरी घटना आहे वडगाव शहरीतली. इथे एका विशिष्ट समाजातील एक व्यक्ती त्याच्या घरासमोरील हिंदू परिवाराला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देतोय. घरासमोर रक्त आणि हाडं फेकणं, महिलांना अश्लील इशारा करणं हे प्रकार चालू असतानाच दिवाळीत घरासमोर फटाके का फोडले म्हणून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मंगळवार पेठेच्या जुन्या बाजारातील काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दिवाळीला आमच्या एरियात फटाके का फोडलेस म्हणत एका युवकाबरोबरच त्याच्या कुटुंबावर देखील हल्ला करत मारहाण केली. कोंढवा, कॅम्प, हडपसर आणि बिबीवाडी परिसरात गेले काही वर्ष झालं एक टिपू गँग सक्रिय आहे. हडपसरच्या काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या या कुख्यात गँगच्या 13 सदस्यांविरुद्ध जमिनी हडप आणि खंडणी प्रकरणी 2 आठवड्यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईच्या कुर्ला येथील एका 31 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या गँगनं तिच्या कुटुंबाची 4 गुंठ जमीन बळकावून त्यावर टीन शेड बांधलं, घरं आणि दुकानं उभारली आणि त्या जागेवर भाडं घेत दर महिन्याला तब्बल 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळवलं. ही जमीन 2020 साली तक्रारदार महिलेच्या कुटुंबाच्या नावावर होती. मात्र आरोपींनी संगनमत करून ती जमीन बळकावली. काही काळानंतर तक्रारदाराने स्वतःची जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न केल्यावर गँगच्या प्रमुखानं आणि त्याच्या साथीदारांनी जमीन सोडवण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांची मागणी करत खंडणी मागितली. या धमक्यानंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली आणि काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणीची चौकशी सुरू करताच पुण्यातल्या विविध भागांमध्ये गँगशी संबंधित ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे दस्तऐवज, मालकीचे खोटे कागदपत्र आणि रोख रकमेसह इतर पुरावे सापडले. या छाप्यांमुळे टिपू गँगच्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि जमिनी हडप करण्याच्या गुन्हेगारी साखळीबाबत अधिकृत तपशील समोर आला आहे. यापूर्वी खंडणी, मारहाण, शस्त्रास्त्र कायदा आणि दहशत माजवण्याचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिरोधक म्हणजेच मकोकाचा अंतर्गतही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. 5वी आणि महत्त्वाची घटना म्हणजे शनिवार वाड्यात केलेलं नमाज पठण. एकीकडे एका विशिष्ट समाजाकडून गुन्हेगारीचा नंगानाच चालू असतानाच दुसरीकडे पुण्याच्या अस्मितेवर देखील हल्ला करायचे प्रयत्न चालू आहेत. पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार पंजाब प्रांतापर्यंत विस्तारणाऱ्या शनिवार वाड्यात काही बुरखाधारी महिलांनी नमाज पठण केलं. याच पुण्यात असणाऱ्या आणि पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या आगा खान पॅलेसमध्ये हिंदूंनी होम हवन केलं किंवा हनुमान चालिसा म्हटली तर चालेल का? त्यामुळे पुण्यातील सकल हिंदूंनी जागृत राहून आपापल्या परिसरात घडणाऱ्या अशा घटनांची माहिती पोलिसांना द्यावी, तरच शांतता राहील.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MHA MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.